पुढची बातमी. सोमवारी उद्धव ठाकरे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहेत. भाऊसाहेब वागचौरे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा हा शिर्डी दौरा आहे. सिद्धसंकल्प लॉन्समध्ये मेळाव्याचं आयोजन केलंय. वागचौरेंबाबत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल. या संदर्भात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत आपल्याला आणखी तपशील देत आहेत. बघूया. उभाटा सेनेची साथ सोडून 6 खासदार जे आहेत शिंदे सेनेत दाखल झालेले आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण जे आहे ते तापलेलं असताना या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहेत 6 मतदारसंघामध्ये कार्यकर्ता मेळावा आणि त्याचबरोबर जे आहेत विविध सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभा घेतली जाते, ज्यामध्ये आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील उद्या या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे, ज्यामध्ये खासदार संजय राऊत असतील, खासदार अनिल देसाई असतील, खासदार अरविंद सावंत असतील, त्याचबरोबर खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह विविध मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये यापूर्वी जे आहे 2009 साली जे आहेत भाऊसाहेब वागचौरे जे आहेत ते शिवसेनेकडून खासदार झाले होते आणि पुन्हा एकदा जे आहेत 2024च्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा खासदार होण्याची संधी जी आहे ती भाऊसाहेब वागचौरेंना या ठिकाणी मिळाली. मात्र ज्या दोन्ही खासदारकीनंतर भाऊसाहेब वागचौरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत पुन्हा एकदा जे आहेत या ठिकाणी साथ सोडल्यामुळे ही उद्याची जी होणारी सभा आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण की या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात, त्याचबरोबर कोणत्या भाषेत हे वागचौरे यांचा समाचार घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहिल्यानगर.